हॅलो नमस्ते गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी आयराणीमा व्हिडिओ बनाय राहिनो, कारण की आपण खानदेशमा राहत असतं मग आयराणी तर बोलणंच पडी. तर मग आयदा का सकाळी मस्त दूध गरम कर राहिनो, पोरांना डब्बा बनवणं पडस म्हणून लवकर उठेल शे, उठणाच पडस रोज. तर मग आयदा का दूधवर मला कितली भारी येईल शे. आम्ही म्हैसनं दूध आणतंच, कारण की आटे गायनं दूध एकदम पातळ रास म्हणून त्यासाठी मग पोरसले प्याल बी होई जात चांगलं दूध, आणि चाय पण चांगली बनस आणि गाडी एकदम. तर मग म्हणूनच मी म्हैसनं दूध आणस आणि त्यांना मस्त घी बी बनी जास्त ना. मग मलाही निघ असतं हप्ता 2 हप्ता मग घी पण बनी जास्त. बाहेरनं घी आणि गरज नाही रास दका मी आधी दूध गरम करायला ठी दिले शे. तिथलाक मग मी पीठ मयाला दिलेस पोरांना डब्बा बनवणार शे म्हणून, त्याला 2 चपाती बनवणी पडतीस म्हणून मग मी पीठ मयाला दिले शे. मस्त पीठ मैली दगा बटासनं मैलेस मी डायरेक्ट 2 चपाती नाही करस मी डायरेक्ट बटासनं, म्हणजे दुपारनं जेवणसाठी पण बनायलेस. मग मी घडी घडी कोण उपाती करत बसशी संतावेस घडी घडी चपात्या कराना. तर मग एकखट्टी सवय कायले चपाती बनी यात का बटासना, म्हणजे टेन्शन नाही राहस. दका आटे पीठ मैलेल शे मी. आता दूधनं गॅस स्लो करी देस, कारण की तिथलाक मा मन कबीरले उठाई येस मी. त्यांना भलता नाटकं राहतस उठाना म्हणून त्याला 5-10 मिनटं पहिले उठावणं पडस, मग तो आरामशीर करस. दका लवकर उठणार नाही तो. आणि असा आडा दिन रविवारनं किंवा काही सुट्टी राहस ना, तेव्हा तो 6 वाजे 7 वाजेना उठीस नाही बशी जास्तो. आणि असं त्याला माहिती ना स्कूलमा जाणं शे म्हणून तो नखरा करस आणि उठस नाही तो. म्हणजे त्याला वाटत सराव नाही करायला पाहिजे मम्मीने, मी नाही उठणं तर जाऊ दे आजना दिन स्कूल नाही गो असं. तर त्याला रोज न म्हणून टार्गेट राहस त्याला उठाडानं, की आज याला उठाडसू असं. म्हणजे रोज मला ते सांगतच नाही का सकाळी ते काम करणंच पडस मला. तर मग दगा त्याला उठी घ्या तो. आता मग मस्त मी चपात्या करलेस त्यांसाठी चपात्या वेगळ्यात का मग घरण्यासाठी पण करलेस. मग मी लगोपाठ, म्हणजे टेन्शन राहस नाही मला चपात्या असणं. 2-3 चपात्या करलेस त्याने तयार वेगळी का लगेच बड्या चपात्या करलेस. तिथलाक मग तो फ्रेश व्हायला जायला शे, आंघोळ वगैरे करायला जायला शे. आंघोळ करीस निघू नका मग त्याने तयारी करणी पडस मला. तुमचं दूध पीस नाही जास्त काही खास नाही सकाळी मग त्याला आवडस नाही खावाना म्हणून त्यांसाठी नाश्ता वगैरे काही लागच नाही मला. पण तो कंपल्सरी 2-5 रुपयाली जास्त बरं का मन कडतीन त्याला, कारण की चिप्स वगैरे मित्र असले चॉकलेट वाटायला आवडस ना. तर मग तो कंपल्सरी 2-5 रुपये दिला तर बरं, नाही तर असं तोंड उतरायच नाही जास्त ना. आणि मग इसनी बोलस मला तू मला पैसा कापा दिनतात नाही तर असं नाटकं शेतस मन पोरायना. तर दका मी आटे मस्त चपाती कर राहिनो. चपाती वेगळी का मग काही भाजी काय बी भेंडीन भाजी करणी शे. मग भेंडीन भाजी दिलीस त्याला, तो बी चांगली भाजी राहिनी तरच खाई, नाही तर 1 चपाती कंपल्सरी रिटर्न आणस तू. इथला खेवायला शे म्हणा कबीर. तर आटे चपाती वेगळी भाजीना काही व्हिडिओ काढता होणार नाही, कारण की मला लेट होई राहतं, म्हणजे मला नाही म्हण कबीरला लेट होई राहतं. त्यांसाठी मग मी काही भाजीना व्हिडिओ टाका नाही. तर मग ठीक आहे, भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमा. बाय बाय.